नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा लाईव्ह येत आहे आणि हा व्हिडिओ बनायचं कारणही तुम्हाला सांगतो. जे तळपुंबरी फाटा आहे तेथे एक ग्रीन ग्लोबल इंग्लिश स्कूल आहे. विदाटे सरांची शाळा आहे ती. तर ते शाळेने मुलांसाठी एक काल खूप छान उपक्रम राबवला. त्यांनी त्यांच्या शाळेतील 8वी 9वी 10वी या वर्गातील मुलं वृद्ध आश्रमामध्ये भेट देण्यासाठी नेले होते. आपल्या कांचनवाडीपाशी आहे ते वृद्धाश्रम, छत्रपती संभाजीनगरच्या जवळ. मित्रांनो, माझा मुलगासुद्धा आहे 9वीला, तो सुद्धा गेला होता. तर त्याला मी विचारलं का तू काय बघितलं वृद्धाश्रममध्ये आणि तुम्हाला का नेलं होतं बा शाळेतल्या सरांनी, का तिथं न्यायचं कारण काय म्हणे. तर तो मला म्हणे की अण्णा म्हणतो मला तो म्हणे तिथं जवळपास जे चांगले पैशावाले लोक आहेत त्यांचेच मुलं आईवडील त्या वृद्धाश्रमामध्ये आहेत म्हणे. आणि खरोखर म्हणे त्यांचे चेहरे जर बघितले तर खूप दुःख वाटलं म्हणे आम्हालासुद्धा. तर शाळेचा उपक्रम खूप छान आहे का आज त्यांना दाखवलं का कसे आपल्या मुलं आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये ठेवतात. म्हणजे ही खरं एक शोकांतिका आहे. मला याच्यावर व्हिडिओ बनवा का वाटला का कारण की आज समाजामध्ये बऱ्याचशा लोकांचे आईवडिलांची अवस्था खूप बिकट आहे. त्यांना घरातूनसुद्धा खूप वाईट परिस्थिती वागणूक दिली जाते. माझं एवढंच म्हणणं आहे, वृद्धाश्रम तर खरं व्याख्याच नको जगामध्ये कुठेसुद्धा. काय आपल्याला आईवडिलांनी कसं सांभाळलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला आईंनी पोटामध्ये 9 महिने सांभाळलं, तिने लाथा बुक्क्या सहन केल्या आणि त्याच्यानंतर आपण या पृथ्वीतलावरती जन्म घेतला. आणि वडिलांनी तर काय केलं आहे तर तुम्हाला सांगायचं कामच नाही. वडील खूप कष्ट करून आपल्याला मोठं केलेलं आहे त्यांनीसुद्धा. आणि खूप अडचणीला सामोरं जाऊन त्यांनी या गोष्टीचा आपल्याला मोठं करण्यासाठी अनेक गोष्टीला फेस केला आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सर्वांना विनंती आहे का कृपया करून आईवडिलांना घरामध्ये ठेवा, वृद्धाश्रमामध्ये पाठवू नका. हा जर खरंच कोणाची असेल 1-2% लोकांची अडचण का त्यांना ठेवावं लागत असेल, परंतु जे त्यांचे जे शेवटचे 10-20 वर्षे असतात त्यांना वाटतं की आपल्या मुलापाशी सुनापाशी आपले जे नातवंड आहे यांच्यापाशी राहावं, परंतु काहींना ते नाही सहन होत आणि ते त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात. आज जरी तुम्ही तुमच्या आईवडिलांना तिथं ठेवलं, तुमचे मुलंसुद्धा तेच बघत असतील. भविष्यामध्ये तुम्हालासुद्धा ते वृद्धाश्रमामध्ये ठेवतील. तर तुम्ही त्यावेळेस जर त्यांना म्हणले आम्हाला आमच्या संग असं तुम्ही का वागतात, तर ते सांगतील की तुम्ही माझ्या आजी आजोबाला तिथं ठेवलं होतं आणि मी सुद्धा तुम्हाला तिथं ठेवणार आहे. कारण की त्यांना ते आजी आजोबा त्यांच्यासमोर कधी दिसलेच नाही ना, ते काय वृद्धाश्रमामध्ये त्यांना भेटायला जातात. त्याच्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे सर्वांना का त्यांना लागतं तरी काय हो खायला. टोपल्यामध्ये 2 भाकऱ्या असल्या आणि थोडीशी भाजी असली म्हणजे त्यांना भागतं. आणि थोडासा गोळ्या औषधाचा खर्च आहे आणि तेवढासुद्धा आपण करू शकत नाही का. अहो, लहानपणापासून तुम्हाला त्यांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात पाठवता किंवा घरीसुद्धा त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. जरी काही चुकत असल्या काही गोष्टी तरी सामंजस्याच्या प्रमाणे तुम्ही त्यांना फेस करा. काय असतं, आईवडिलाचा अनंत उपकार तुमच्यावरती आहे. एकदा त्यांचा जोडा फुटला आणि तिथलं एक जरी गेलं तरी ते त्यांना खूप त्रास होतो. त्या टायमाला त्यांना त्यांच्या पाठीमागे उभे राहा, त्यांच्या संग निरर्थक भांडणं करू नका आणि त्यांना जीव लावा. माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या जनतेला नाही सर्व भारताच्या जनतेला एवढीच विनंती आहे की कृपया करून आपल्या आईवडिलांना जपा. मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो, त्यांना त्रास देऊ नका. चुकत असतं परंतु सुनांनी आणि मुलांनी त्यांना सांभाळून घ्या. नातवांनीसुद्धा काही असले तर त्यांनीसुद्धा त्यांना आईवडिलांना समजून सांगा की नाही मला आजी आजोबा पाहिजेच. ते हट्ट धरा आणि आपल्या आजी आजोबांना वृद्धाश्रमातून घरी घेऊन या. ही सर्वांना एवढीच विनंती करतो. थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.